नमस्कार मंडळी, आपल्या चॅनलच्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये आपले स्वागत आहे. आजचा दौरा आहे पुण्याचा. तर मी आता इथून डोंबिवलीवरनं जाणार आहे कल्याणला. कल्याणवरनं सकाळची एक ट्रेन आहे गुजरातवरून येणारी, तर ती पकडून जाणार आहे पुण्याला. आता कल्याण स्टेशनला आलेलो आहे, कल्याण जंक्शन. आता इथून दौंड एक्सप्रेस आहे एक, ती गुजरातवरून येते त्या साईडून, पण तिला गर्दी कमी असते, बसायला वगैरे मिळतं. एक ट्रेन आलेलं आहे इंदोर दौंड, बसायला पण मिळालं ट्रेनमध्ये. काही ते कल्याणला थोडी ती खाली होती ट्रेन. आणि चला, पुण्याला आमचं आगमन झालेलं आहे. पुणे जंक्शन सकाळी लवकर आले ट्रेन, कारण कल्याणवरनं पण लवकर आहे ना, तिकडे पण लवकर आले. हे बघा पुणे जंक्शनचा वरून व्ह्यू. आणि ते स्वारगेटला जाणाऱ्या बस मिळतात PMT. तर इथून चालूच असतात, 10-10 रुपये तिकीट आहे. हे बघा स्वारगेटला आलेलं आहे. स्वारगेटला हे मेट्रोचं मोठं काम चाललं आहे, मेट्रो स्टेशनचं. हे बघा, तो समोर दिसतो ना, मोठा प्रोजेक्ट आहे तो. आणि स्वारगेट ST डेपो लालपरी, इथे स्वारगेटवरून सगळीकडे जाणाऱ्या गाड्या मिळतात. हे बघा, ते नवीन AC गाडी शिवशाही मोठं स्टँड. स्वारगेट बसस्थानक सगळ्यात शिवनेरीच दिसतात त्या साईडला. ही लालपरी इकडे आहे. बघाच गर्दी आहे, लग्नाचं सीझन चालू आहे त्यामुळे गर्दी सगळीकडेच गाड्या लागल्यात. तर इथून मी जाणार आहे चालत. हे नेहरू स्टेडियम, त्याच रस्त्याने स्वारगेटकडून मी पुढे चालू नेहरू स्टेडियम. नंतर जाणार आहे, हे बघा नेहरू स्टेडियम. काय आहेत मॅचेस वगैरे चालतात छोटे मोठे पुण्याच्या. जास्त टू व्हीलरचं हे जास्त असतं, कारण ट्रेनचा प्रवास कमी आहे ना, त्यामुळे टू व्हीलर प्रत्येकाकडे असते. आता जाणार आहे स्वारगेट आपल्या इकडे सारसबागच्या तळ्यातल्या गणपतीचं दर्शन घेणार. थोडा वेळ आहे ना, वेळ होताच भरपूर माझ्याकडे. चला बोला सारसबाग फिरूया. तर हे बघा सारसबाग समोर हार फुलं गणपती दर्शनासाठी इथे अवेलेबल आहेत. हे बघा, हे समोर दिसतं तो तळ्यातला गणपती सारसबागेचा. हे बघा सारसबागेचा वरून व्ह्यूज चांगला दिसतो आहे, छान प्रसन्न वाटतं या मंदिरामध्ये आल्यानंतर. अगदी निवांतपणे शांतपणे गणपती बाप्पांचं दर्शन झालेलं आहे आणि एकदम प्रसन्न झालेलं आहे. तर आता आपण सारसबागेचा दौरा करणार आहोत. थोडं सारसबागेमध्ये फिरूया, वेळ होता तर सारसबागेत फिरून घेऊया.
सारसबागेमध्ये फेरफटका मारून झालेला आहे. तर आता नेक्स्ट आपला दौरा असणार आहे पर्वती. हे बघा निलम ब्रिजवरून मी चाललो आहे जनता होतं साईडला. तर ही समोर दिसते ती पर्वती पायथा. समोर दिसते बघा ते मंदिर आहे पर्वतीचं. पायऱ्या चढून जाव्या लागतात वरती. पण इथून बघा निलम ब्रिजवरनं ते चांगलं दिसतं मंदिर. नंतर आपण पर्वतीला जाणार आहोत, पर्वतीचं दर्शन घेणार आहोत. चला तर करूया आता पुणे दर्शन.